पंजाबमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे। भाकरा धरणाने धोक्याची पातळीही ओलांडल्याने नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तेवीस जिल्ह्यातील 1902 हून अधिक गावं पाण्याच्या विळख्यात आहेत। पंजाबमध्ये पावसाने हाहाकार घातलाय। अनेक ठिकाणी शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली। भाकरा धरणाची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सतलज नदीजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पंजाबमध्ये पुरातून 20,972 लोकांना वाचवण्यात आलं आहे, तर पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 43 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। 23 जिल्ह्यातील 1902 हून अधिक गावं पाण्याच्या विळख्यात आहेत। याचा फटका 3,84,000हून अधिक नागरिकांना बसलाय। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ आणि इतर संस्थांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। फाजिल्का जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून एनडीआरएफने अनेकांना वाचवलंय। पाक सीमेजवळील महात्मा नगर गावातून एका वृद्ध महिलेसह आणि लहान मुलांनाही सुरक्षित स्थळी दाखल केलंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील कपूरथाळा गावातील पूरग्रस्त नागरिकांसोबत संवाद साधला। आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सुलतानपूर लोधी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। आपचे खासदार संजय सिंह यांनी पूरग्रस्त गावांना भेट देत जीवनावश्यक वस्तूंची मदत केली। हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सतलज, व्यास आणि रावी नद्या ओसंडून वाहत असल्याने पूरस्थिती उद्भवली। पंजाब आणि जम्मूत आलेल्या पुरामुळे भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील 110 किलोमीटरपेक्षा जास्त कुंपणाचं नुकसान झालंय। पंजाबमध्ये 67 तर जम्मूमध्ये 20 बीएसएफच्या चौक्या पाण्याखाली गेल्या आहेत।